नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात स्वागत आहे. बघा माझं पिल्लू कसं गुड मॉर्निंग बोलते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. आम्ही आज चाललो आहोत खारोड्याला बाबांच्या दर्शनासाठी. सकाळची सगळी कामे आवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. रस्त्यातून जाताना सुंदर घाट लागला. घाटातून वर चढताना आजूबाजूला निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न झालं. हिरवेगार डोंगर, थंड हवा आणि सुंदर दृश्य बघताना प्रवास कधी संपला कळलाच नाही. जसजसं आम्ही देवाच्या जवळ पोहोचलो तसतसं भक्तांचा उत्साह दिसत होता. तेथे खूप गर्दी होती. दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. पण सगळे भक्त शांतपणे वाट पाहत होते. रांगेत उभे राहून आजूबाजूचे वातावरण पाहताना एक वेगळाच आनंद मिळत होता. देवाच्या दर्शनाची ओढ मनात लागली होती. कितीही वेळ लागला तरी आम्ही सगळे आनंदाने वाट पाहत होतो ते बाबांच्या भेटीची. आला आणि बाबांचं दर्शन झालं. दर्शन घेताना मनाला खूप समाधान मिळालं. देवाकडे सगळ्यांसाठी सुख, आरोग्य आणि आनंदाची प्रार्थना केली. तुम्हालाही बाबांचं दर्शन झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. म्हसोबाच्या नावानं चांगलं. इथं बघा माझं बाळ किती सुंदर असं देवाच्या पाया पडतंय. खरं आम्हाला जय बाप्पा करायला खूप आवडतो. पप्पा तर करून झाला होता, मग मस्ती पण चालू झाली महाराजांची आमच्या. बघा कसा मस्ती करतोय, एका जागेवर बसतच नव्हता. बाबांच्या या चरणी श्रद्धेचा हा नाडा बांधला आणि बाबांना सांगितलं, तुमचा आशीर्वाद आणि कृपा आमच्यावर सदैव अशीच राहू द्या. हिरवागार डोंगर परिसर, डोंगराचं सौंदर्य, मंदिराचं वातावरण आणि भक्तीची श्रद्धा हे सगळं पाहून खूप छान वाटतं. अजून पण कोण गेलं नसेल तर नक्की एकदा जाऊन या. तर मग आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. जायची तर इच्छा नव्हती, पण काय करणार, घरी तर जावं लागणार ना. आता देवपूजा झाली, आता पोटपूजा करूया म्हणून गेलो आता जेवण्यासाठी. बघा आता आमचे हे बोलतायत. तर मग या जेवायला वगैरे तर झालं. आता निघालोय घरी. आता बघा तुम्ही घाट जाताना पण सुंदर दृश्य होतं, येताना पण सुंदर दृश्य आहे. आणि घाटात एक छोटस मंदिर आहे. असं म्हणतात की ते म्हसोबाचंच मंदिर आहे. तुम्हीच सांगा मला कमेंट मध्ये की नक्की कोणत्या देवाचं मंदिर आहे ते. असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला हा आमचा म्हसोबा दर्शनाचा प्रवास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्या सोबत राहू द्या. पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.